श्री गणेशाय नमः. श्री पुरुषोत्तमाय नमः. विष्णूने लक्ष्मीला आणखी एक कथा सांगितली. सोमवंश राजा सुमती साऱ्या जगाचा प्रसिद्ध होता. तो शूर, भक्तिमान, दाता, प्रजापालक, सुष्ठुमती ही त्याची पत्नी होती. दोघांना त्यांच्या पूर्वजनांचे स्मरण होतं. एकदा अंगिरस ऋषी त्या राजाच्या दरबारी येतात. ऋषींना आलेला भगवान राजा स्वागताला जातो. पाद्य, अर्घ्य, आचमनादी द्रव्य देऊन या ठिकाणी अंगिरस ऋषींना सिंहासनावर बसून राजा त्यांच्या चरणाची सेवा करू लागतात आणि अत्यंत दीनपणाने ऋषींची सेवा करत असताना ऋषी त्याला प्रश्न करतात, राजा, कुठल्या व्रताच्या योगाने तुला हा जन्म मिळाला किंवा हे राजेश्वर्य प्राप्त झालं हे मला सांगशील का? तेव्हा त्या राजाला पूर्वजन्माचं स्मरण झालं आणि सांगू लागला की पूर्व काळामध्ये ऋषीमुनी मी एक व्यापारी होतो आणि या व्यापार करत असताना मी अत्यंत हीनपणे दीनपणे लोकांशी वागत होतो. अनेकांचे द्रव्यांचा अपहार केला, अनेक स्त्रियांना उपभोगिल्या, अनेक वेश्या उपभोगिल्या आणि कठोरपणे सगळ्यांचं वाकून देवादिकांचं द्रव्य घेऊन मी अतिशय दुःखाचं आणि त्रासाचं आचरण या ठिकाणी करत होतो. लोकांनी मला गावातून बहिष्कृत केलं आणि वनांतरामध्ये हाकलून दिलं. मी या वनांतरामध्ये हिंडत असताना अनेक प्रकारचे पशुपक्षी मारून खात असे आणि एके दिवशी या ठिकाणी काहीच न मिळाल्यामुळे मी एका सरोवराकाठी आलो. तिथे एक जीर्ण विष्णूचं मंदिर होतं. त्याच्यासमोर सरोवर होतं. या सरोवराचं पाणी पिऊन मी रानातील फळं खाल्ली आणि इथेच या ठिकाणी थोडं विश्रांतीसाठी बसलो असताना माझी पत्नी देखील याच ठिकाणी येऊन पाहली. कर्मधर्म संयोगाने आम्ही दोघं एकत्र आलो. पूर्वीच्या सगळी पापं आठवून माझ्या पत्नीने मला उपदेश केला की आपण ही सगळी पापं केली आहेत, या कर्माचं सगळ्यांचं प्रायश्चित्त आपण केलं पाहिजे. आता काही दिवसातच अधिक मास येईल. या अधिक मासामध्ये आपण देवाचं व्रत या ठिकाणी करूया. नित्य स्नान, दीपाराधन आणि भगवंताचं सडा संमर्जन करून देवळ स्वच्छ करून या ठिकाणी आपण भगवंताचं चिंतन करत राहू. दोघांनीही धर्मपूर्वक या व्रताचं आचरण केलं. या व्रताच्या योगानं दोघांनाही अंती भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि या काळातून मुक्त होऊन या जन्मामध्ये मी राजा होऊन या ठिकाणी पातलो आहे. त्या अधिक मासाचंच पुरुषोत्तमाचंच माझ्यावर असलेलं कृपाछत्र आज या ठिकाणी उपभोगत आहे. अंगिरस ऋषींना हे सगळी कहाणी ऐकून अत्यंत आनंद झाला. राजा, तुझं कल्याण असो, तुझ्या धर्मपत्नीचं कल्याण असो आणि दोघंही तुम्ही आनंदाने सुखाने राहा इत्यादी कथा सांगून आणि आशीर्वाद देऊन अंगिरस मुनी त्या ठिकाणी गेले. दृढधन्व्याला या राजाची कथा सांगून त्या सांगू लागले की तुझे जे जे काही प्रश्न विचारलेस ते लक्ष्मी आणि विष्णू यांच्या संवादातून मी तुला सगळं आतापर्यंत सांगितलेलं आहे. आता माझी या ठिकाणी निघण्याची वेळ आली आहे. तेव्हा वाल्मिक ऋषी दृढधन्व्या राजाचा निरोप घेतात आणि सांगतात की आता या ठिकाणी मी अयोध्येला शरीर ठिकाणी जाणार आहे. दृढधन्वा राजा त्यांना सोडवण्यासाठी बाहेर गेला. त्यांना नमस्कार करून पुन्हा राज्यामध्ये प्रवेशला. तेव्हा पत्नीला म्हणू लागला की हे गुणवंती, आता मला भगवंताची चरणाची ओढ लागली आहे. तेव्हा मी आता माझा काळ वानप्रस्थ म्हणून या ठिकाणी व्यतीत करणार आहे. तू या मुलांबरोबर सुनेबरोबर सुखाने राज्यात राहा. तेव्हा या ठिकाणी तिने दृढधन्व्याला प्रश्न केला की महाराज, तुम्ही जिथे तिथेच मी राहणार. माझा पतिव्रत धर्मात तुम्ही मोडू नका. सुनेबरोबर राहण्यात काय दारिद्र्य असतं किंवा काय दोष असतात हे सगळं मला आता जाणायचं नाही आहे. तेव्हा या ठिकाणी तुम्ही देखील मला सोबत घेऊन जा. आणि दृढधन्वा राजा, गुणवंती राणी या ठिकाणी वनामध्ये भगवंताच्या सेवार्थ निघून गेले. हा संवाद ऐकून लक्ष्मी नारायण प्रसन्न झाले आणि या ठिकाणी या कथेचा अध्याय 28वा पूर्ण झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.